रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की अशा पद्धतीने हे राजकीय अजेंडा चालवण्यापेक्षा शैक्षणिक गुणवत्तेकडे लक्ष द्यायला पाहिजे विद्यापीठांनी, अशा स्पर्धा घेऊ नयेत. आता मुळातच ही स्पर्धा घेणारे जे आहेत ते कोणाबद्दलची स्पर्धा आहे? समजा तो व्हॉइस ऑफ देवेंद्र असं जरी नाव असलं किंवा ही एक योजना असली आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या स्पर्धा घेण्याचं ठरवलं असलं तरी देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, सरकारचं नेतृत्व ते करतायत. सगळी विद्यापीठं जी आहेत, जी प्रामुख्याने सरकारी विद्यापीठं आहेत, ही सगळी विद्यापीठं जी आहेत ती अर्थातच सरकारच्या अंतर्गत येतात, सरकारच्या देखरेखीखाली असतात, त्यांचं अनुदान त्यांना मिळत असतं. अर्थात त्यांनी त्यांचं मिंद व्हावं असा अजिबात अर्थ नसतो. पण फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या नावाने एक स्पर्धा घेतली. बरं, त्याच्यामध्ये फडणवीसांचं कौतुक करा. वक्तृत्व स्पर्धेमध्ये जे बोलणारे वक्ते आहेत त्यांनी फडणवीसांचं कौतुक करणारे विषय घ्यावेत, असं कुठेही बंधन नाहीये किंवा तो विषयच नाहीये. मुळात विकसित महाराष्ट्र विषय